मी आत्ता पॉंडेचेरीच्या सिक्कीम स्टेडियमवरती आहे आणि हा सगळा जो एरिया आहे हा पॅव्हिलियनचा एरिया. दोन्ही ड्रेसिंग रूम्स अद्ययावत, अंपायर्सची रूम. आणि मी तुम्हाला आता प्रत्यक्ष ग्राउंडवर नेणार आहे. त्याआधी हे साईड स्क्रीनची अरेंजमेंट, पूर्ण मेकॅनिझम, त्याच्यावरती कॅमेरासाठी स्टँड्स. तिकडे पलीकडे जी व्हाईट बिल्डिंग दिसते ती मीडियाची असावी. आणि हे आहे प्रत्यक्ष ग्राउंड विथ लाईट फॅसिलिटीज. संपूर्णतः अद्ययावत असलेलं हे एक मैदान. आणि ह्यांचं ह्या परिसरात एकंदर 4 असे मोठे ग्राउंड्स आहेत. हे त्यातल्या त्यात उच्च म्हणू शकतो आपण, जिथे लाईट्सच्या फॅसिलिटीज आहेत. आणि बाकीच्या 3 ग्राउंडवरती अशाच पद्धतीचं थोडंसं वेगळं असलेलं यंत्रणा. नजर सुखावून जाते आणि प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्या माणसाला, क्रिकेट खेळाडूला, क्रिकेटशी संबंधित असलेल्या व्यक्तीला राहून राहून वाटेल एकदा तरी इथे मॅच खेळायलाच पाहिजे. आणि हा जो आहे, मी तुम्हाला आता परत एकदा पॅव्हिलियन दाखवतो. आणि या पॅव्हिलियनमधनं प्लेयर अशा पद्धतीने वॉक इन करणार, स्टेप इन करणार. आणि इथे हा आहे डगआउट आणि इथे तो इथे मॅच खेळणार. चला, ही जी जागा दिसते ती आमच्या बांधवांची, आमची. इथे बसून मॅच कव्हर करायची आहे. थेट नजर तुमची मैदानात जाते. ही जागा आमच्या पत्रकार मित्रांसाठी, पत्रकार बांधवांसाठी. इथे बसून ते सामन्याचा आनंद लुटू शकतात. आणि आता तुम्ही पाहताय हे ॲक्च्युली ग्राउंड नंबर 4 आहे. समोर पॅव्हिलियन, बाकीच्या सगळ्या फॅसिलिटीज. फक्त मीडिया बॉक्स आणि बसण्याची व्यवस्था कमी आहे, पण तसंच लश ग्रीन आउटफील्ड. हे आपण पाहतोय ग्राउंड नंबर 3. काही फरक नाही आहे, सगळ्या सुखसोयी तशाच, फक्त दिशा बदलते. आणि एकाच्या बाजूला एक, एकाच्या बाजूला एक, असे आतापर्यंत आपण मुख्य स्टेडियमसह 3 ग्राउंड बघितले. पाम ट्रीज जे दिसत आहेत ना, तिथे एक नॅचरल ग्राउंड आहे. आणि दूर तुम्ही तिकडे ह्या साईडला पाहू शकता, ते फुटबॉल ग्राउंड आहे. गंमत वाटते ना. अत्यंत सुंदर असं काळ्या पाषाणात केलेलं हे गणपतीचं मंदिर लक्ष वेधून घेतं. आणि तेवढंच इथलं वातावरणही सोज्वळ, सात्विक. दररोज पूजा अर्चा होत असते. आणि आता हे जे तुम्हाला पाम ट्रीजच्या मधलं जे ग्राउंड दिसतंय हे आहे ग्राउंड नंबर 5. हो, बरोबर 5. आणि इथे त्यांनी आम्हाला सांगितलं की अंडर 14 लेवलचे जे गेम्स असतात ते इथे आपण खेळवू शकतो. हे जे आत्ता इथे समोर दिसतंय हे फक्त प्रॅक्टिस ग्राउंड आहे फुटबॉलसाठी. हे जे आहे हे ज्युनियर, सब ज्युनियर गटासाठी मैदान क्रमांक 5. आता मी तुम्हाला घेऊन आलो आहे ते आहे ग्राउंड नंबर 2. थोडा सिक्वेन्स वेगवेगळा मला दाखवायला लागला, कारण एक ग्राउंड एकेका दिशेला असल्यामुळे मी जसे जसे ग्राउंड्स मला दिसत गेले तसे मी तुम्हाला दाखवत गेलो. हा ग्राउंड नंबर 2 आणि ती पॅव्हिलियनची बिल्डिंग आणि बाकीच्या सगळ्या सोयी. लोकल मॅचला राहण्याची सोय इथेच असते. अजून एक उत्सुकता तुमची किंवा तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतो
पलीकडे ती अजून जी एक हिरवळ दिसते ना, ह्या मधल्या प्लॉटच्या पलीकडे पाम ट्रीज दिसत असतील, तिकडे ग्राउंड नंबर 6 आहे ना गंमत.